नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण BA प्रथम वर्षातील दुसऱ्या सेमिस्टरमधील चौथा पेपर सामाजिक संस्थांचे बदलते स्वरूप यामधील प्रकरण चौथे आर्थिक संस्था यातील ऑनलाईन पेमेंट करत असताना कोणती खबरदारी घ्यावी याबद्दल चर्चा करणार आहोत. तर मित्रांनो, आजच्या धावपळीच्या युगात आणि तंत्रज्ञानाच्या युगात आपण डिजिटल मीडियाचा खूप जास्त प्रमाणात वापर करत आहोत. त्याचबरोबर डिजिटल गुंतवणूक आणि डिजिटल पेमेंट करण्यावर आपला खूप भर आहे. मग जेव्हा आपण हे ऑनलाईन पेमेंट करत असतो त्यावेळेस आपण कुठली खबरदारी घ्यावी हे मी तुम्हाला आज सांगणार आहे. तर सर्वप्रथम सांगते की नंबर 1, विश्वासार्ह वेबसाईटचा किंवा ॲप वापरत असताना ती विश्वासार्ह आहे की नाही, सुरक्षित आहे की नाही ते बघूनच त्याचा वापर करावा. Google पे, फोनपे, पेटीएम, बँक ॲप्स इत्यादीचाच वापर करा. कुठल्याही अनोळखी लिंकवरून पेमेंट करू नका. नंबर 2, आपला OTP कुणासोबतही तुम्ही शेअर करू नका. बँक किंवा कंपनी कधीही तुम्हाला OTP मागत नाही. त्यामुळे कुणी फोनवर किंवा मेसेजवर किंवा लिंकवर तुम्हाला OTP विचारला असेल तर तुम्ही त्यांना OTP शेअर करायचा नाही. त्याच्यानंतर नंबर 3, मजबूत पासवर्ड वापरा. आपला पासवर्ड हा सोपा नसावा. अक्षर, अंक आणि विशिष्ट चिन्हांचा वापर करून आपला पासवर्ड तयार करावा. त्यानंतर नंबर 4, सार्वजनिक ठिकाणचं वायफाय वापरायचं नाही. सायबर कॅफे किंवा फ्री एखाद्या दुकानामध्ये जर वायफाय असेल तर तिथल्या वायफायला आपला मोबाईल कनेक्ट करायचा नाही. यानंतर नंबर 5, लिंकवर थेट क्लिक करू नका. बक्षीस, लॉटरी किंवा रिफंड अशा आमिषांपासून तुम्ही दूर राहायचे. कुठलीही लिंक जर तुमच्या मोबाईलवर आली तर तुम्ही त्याला लगेच क्लिक करून ती लिंक ओपन करू नका. नंबर 6, मोबाईलला नेहमी लॉक ठेवा. तुमचा फेस किंवा एखादा विशिष्ट पिन कोड किंवा एखादं तुमचं फिंगरप्रिंट याच्यावरच तुमचं लॉक ओपन व्हावं. अशा प्रकारे मोबाईलला लॉक करून ठेवायचं आहे. त्यानंतर नंबर 7, व्यवहाराची पावती तपासा. तुम्ही कोणत्याही दुकानात किंवा कुठल्याही बँकेमध्ये वगैरे व्यवहार केल्यानंतर पेमेंट झाल्यावर तुम्हाला एक SMS किंवा नोटिफिकेशन येतं. ते नोटिफिकेशन तुम्ही तिथेच तपासून घ्यायचं आहे. संशयास्पद व्यवहार दिसल्यास तुम्ही बँकेला लगेच कळवू शकता. त्यानंतर नंबर 8, ॲप अपडेट ठेवा. पेमेंट ॲप हे नेहमी अपडेट करून ठेवा म्हणजे त्याची सुरक्षितता वाढते. त्यानंतर नंबर 9, स्क्रीन शेअर करू नका. कुणीही सांगितले तरी आपला स्क्रीन शेअर करायची नाही. स्क्रीन शेअर करणे म्हणजे आपल्या मोबाईलवर जेव्हा आपण एखादं पेमेंट करतो त्यावेळेस त्याचं स्क्रीनशॉट मारून ते दुसऱ्याला शेअर करायचं नाही. त्याच्यामुळे देखील आपल्याला धोका होऊ शकतो. त्यानंतर नंबर 10, हेल्पलाईन नंबर जतन करून ठेवा. इन केस जर तुमची फसवणूक झाली तर बँक व सायबर क्राईम हेल्पलाईन 1930 वर तक्रार करा. धन्यवाद.